नमस्कार, मी निकिता. आपण पाहत आहेत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर महायुतीचं वर्चस्व. महायुतीचे 20 संचालक मंडळाच्या निवडणुकीत 2 मंत्री, 1 खासदार, 5 आमदार संचालक मंडळावर. उन्नत नाशिक अभियान सुरू केलं आहे. यात सर्व नाशिककरांचा सहभाग आहे. आज देखील 5000 वृक्ष लावले आहेत. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. मनसेच्या कार्यकर्त्यांकडून अंधेरीमध्ये आंदोलन. मुंबई बुडाली, झाडं पडली, मुलं मिली, गटार उघडी, माणसं मिली आणि हा अमित साटम हसतोय. आंदोलनकर्ते अमित साटम यांच्यावर आक्रमक. लातूर जिल्ह्यातील ननंद गावातील खासगी सावकारकीच्या प्रकरणी नागरिकांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. पोलिसांकडून चौकशी करण्याचं आश्वासन. भुसावळच्या हातनूर धरणातून 33,408 क्युसेकने पाण्याचा विसर्ग. हतनूर धरणाचे 16 दरवाजे 1 मीटरने उघडले. धरण क्षेत्र आणि नदी काठावर न जाण्याचा प्रशासनाचा इशारा. दादर रेल्वे स्थानक येथील स्वामीनारायण मंदिराजवळ झाड कोसळल्याची घटना. परिसरातील वाहतूक बंद. अग्निशमन दलाकडून झाड हटविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू. कोणतीही जीवितहानी नाही. वांद्रे पूर्व येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या शासकीय वसाहतीलगत असलेलं एक जुनं झाड कोसळलंय. प्रशासनाकडून तात्काळ कारवाई करत मार्ग मोकळा करण्याचं काम सुरू. नागपूरच्या धंतोली परिसरातील एकाच कुटुंबातील 5 जण अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीमधील मोई गावच्या हद्दीत सोबत राहणाऱ्यानेच मोबाईलच्या चोरीच्या संशयातून सहकार्याचा खून केलाय. दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. बीडमध्ये जैनपत्रा उद्योग समूहावर टाटा स्टीलच्या अधिकाऱ्यांचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा. पोलिसांनी छापा टाकताच कारखाना मालक फरार. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.